आज शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 पौष महिन्यातील पहिली पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा. नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारी झाली, जो वार दत्तगुरू आणि स्वामी समर्थ महाराज यांना समर्पित आहे. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात फारच शुभ झाली आहे. त्याचप्रमाणे नवीन वर्षाची पहिली पौर्णिमा ही देखील तितकीच शुभ आहे, कारण आजची ही पौर्णिमेची रात्र अत्यंत शक्तिशाली आहे. या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असतात. त्यामुळे आज देखील केलेले उपाय अधिक प्रभावी ठरतात. नमस्कार स्वामी भक्तांनो, कृपासिंधू स्वामी परिवारात तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाचे उपाय जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अनेकदा खूप मेहनत करूनही पैसा घरात टिकत नाही. घरात सतत वादविवाद होत असतात. मुलांची आणि पतीची प्रगती थांबल्यासारखी वाटते. पण आजची ही रात्र तुमच्या आयुष्यातील एक नवे वळण देऊन जाणारी रात्र ठरणार आहे. आपण घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी यासाठी खूप काही गोष्टी करत असतो. जी सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येते तो दरवाजा आणि तो उंबरठा हा देखील तेवढाच महत्त्वाचा असतो, ज्याच्याकडे आपण सर्वच दुर्लक्ष करतो. पण आज आपण उंबरठ्याच्या बद्दल जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, उंबरठा म्हणजे केवळ घराची भिंत नाही, तुमच्या घरातील आणि बाहेरील ऊर्जा यांमधील एक महत्त्वाचा दुवा आहे. पौराणिक कथांमध्ये उंबरठ्याला अत्यंत महत्त्व दिले जाते. भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध उंबरठ्यावर केला होता. ती जागा ना आत होती ना बाहेर, म्हणून उंबरठ्याला मान आहे. त्या दिवशी एका नकारात्मक गोष्टीचा विनाश होऊन सकारात्मक ऊर्जा ब्रह्मांडातून वर्षाव करत होती. तशीच ऊर्जा आजच्या या पौष पौर्णिमेच्या रात्रीला असणार आहे आणि तशाच सकारात्मक ऊर्जा देखील ब्रह्मांडात निर्माण होणार आहेत. त्या ऊर्जा आपल्या घरात येण्यासाठी आपल्याला 3 उपाय करायचे आहेत. ते देखील संध्याकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान. पहिला उपाय, सर्वप्रथम संध्याकाळी आपला उंबरठा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या किंवा पुसून घ्या. त्यानंतर एका तांब्याच्या किंवा स्टीलच्या तांब्यात स्वच्छ पाणी भरून घ्या. त्यामध्ये कापूर टाकून चिमूटभर हळद टाका आणि तुळशीचे पान टाका. आता हे पाणी एका फुलाच्या माध्यमाने घराच्या उंबरठ्यावर शिंपडा. तसेच घराच्या मुख्य दरवाजावर देखील शिंपडा. तुळस, हळद आणि कापूर या तिन्ही वस्तू अत्यंत पवित्र मानल्या जातात. विज्ञानानुसार त्या जंतुनाशक आहेत, म्हणून आपण त्यांचे एकत्रित मिश्रण आपल्या उंबरठ्यावर शिंपडतो. त्यामुळे वाईट जीवजंतूंचा नाश होतो आणि आपला उंबरठा स्वच्छ होतो. दुसरा उपाय हा देखील संध्याकाळी करायचा आहे. उंबरठ्यावर पाणी शिंपडून झाल्यावर एक दिवा घ्यावा. तो स्वच्छ पुसून घ्यावा. तो मातीचा असावा. त्यामध्ये तिळाचे तेल किंवा गाईचे तूप घालावे. तसेच एक कापूर कुस्करून त्यामध्ये टाकावा. भीमसेन कापूर असेल तर अतिउत्तम. हा दिवा घरच्या उंबरठ्यावर प्रज्वलित करावा. तो प्रज्वलित करत असताना आपण घराच्या आतूनच प्रज्वलित करावा. हे लक्षात ठेवा, घराच्या बाहेरील दिशेला जाऊन दिवा लावू नये. दिवा लावत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 3 वेळा बोलावा. या उपायाने आपल्या घरातील संपत्तीचा ओघ वाढतो. लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्या घरात वास करते. तिसरा उपाय, एक वाटी घ्यावी. त्यात तांदूळ घ्यावे. त्या तांदळावरती एक कापराचा तुकडा ठेवावा आणि 2 लवंग ठेवाव्यात. ही वाटी उंबरठ्यावर ठेवून त्यातील कापूर व लवंग जाळावे. हे जाळत असताना स्वामींचे नामस्मरण आणि महालक्ष्मी मातेचे नामस्मरण करावे. त्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन मुलांची आणि पतीची प्रगती होईल. घरात समृद्धी नांदेल, भरभराट होईल. हे 3 उपाय आज नक्की करा आणि आपल्या जीवनातील सकारात्मक अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.